केवळ पाठ्यपुस्तकांअभावी विद्यार्थी शाळेपासून वंचित राहू नये, शिक्षणामधून गळती होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासनाने मोफत पाठ्यपुस्तक योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरू केली आहे। या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत बालभारतीतर्फे मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांना 40,46,160 प्रतींचा पुरवठा आज करण्यात आला। मनपा छत्रपती संभाजीनगर यांना 5,12,402 प्रती, शिक्षण अधिकारी ग्रामीण छत्रपती संभाजीनगर जिल्हा 11,53,558 प्रती, शिक्षण अधिकारी प्राथमिक हिंगोली 4,53,830 प्रती, शिक्षण अधिकारी प्राथमिक बीड यांना तर 11,86,069 प्रती, अधिकारी प्राथमिक जालना यांना आज बालभारतीच्या छत्रपती संभाजीनगर भंडारामार्फत पुरवठा करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे। काय सांगाल सर, सध्या बालभारतीतर्फे कसे पुस्तक वाटप होत आहे? बालभारतीमध्ये 24-25 समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पुस्तक पुरवठा सुरू झालेला आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी आपला शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत मिळतील यासाठी रात्रंदिवस बालभारतीमार्फत प्रयत्न करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे। किती पुस्तकांचं वाटप होणार आहे पहिल्या दिवशी? यावेळेस मनपा छत्रपती संभाजीनगरला 5,12,402 प्रती, आपलं जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर 11,53,558 प्रती, हिंगोलीला 4,55,830 प्रती, बीडला 11,08,659 प्रती आणि जालना जिल्हा परिषदाला 8,17,711 प्रती असा 40,46,160 प्रतीचा आपण समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत यावर्षी पुरवठा करणार आहे। यासाठी सकाळी जवळपास 7:30-8 पासून ते रात्री 10-11 12 वाजेपर्यंत सर्व बालभारतीतले अधिकारी कर्मचारी तसेच आमचे सर्व म्हणजे माथाडी कामगार वगैरे सर्वच अहोरात्र प्रयत्न करतात। काय नाव सर आपलं? नाव काय सर आपलं? मी डेपो मॅनेजर SM पवार बालभारती पटना।